निवडून आले त्यांना शुभेच्छा, जे पडलेत त्यांना पण शुभेच्छा. पुढच्या पंचवार्षिकला पुढच्या पंचवार्षिकला अजून जोराने या. मला पोहोचू आता डायरेक्ट टोल नाक्यावरती आणि घेऊया आपला फास्टॅगचं सोल्युशन काढून. पण गाडी किती लांब लावली होती त्यामुळे तेवढ्या लांब सुद्धा फास्टॅग रेट झालाय आणि तिथं त्यांच्या ऑफिसमध्ये असतानाच मेसेज आला तर ते पण त्याला दाखवलं, बोललो अरे गाडी तर 20-25 फूट लांब आहे आणि तुम्ही पण कधी अटकला सुप्याच्या टोल नाक्यावरती तर ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याशी ते सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या. की 100 रुपये देऊ नका, तुमचा कारचा फास्टॅग असेल तर तो रीड होईल, 100 रुपये कटतील सुप्याच्या टोल नाक्यावर. कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी. पण पोचलोय आळंदीमध्ये. रात्रीचे 12:30 वाजून गेले आणि कार्तिकी एकादशीमुळे आळंदीमध्ये जय्यत अशी तयारी. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळचे 10 वाजले आणि आपण पोहोचलोय कंपनीच्या गेटवरती. समोरच कंपनी दिसत असेल, बघू शकता हे मशीन आणि हे आहे स्ट्रक्चर. तर गाडी मोकळी करूया आणि बाहेर निघूया. आता डायरेक्टली जाऊ ट्रान्सपोर्टरच्या ऑफिसला. संभाजीनगरमध्ये 2-3 ट्रान्सपोर्टचे ऑफिस आहेत, तर तिकडे बघूया. नाही तर ग्रुपवरती आपल्याला काय बुकिंग भेटते का, तर पहिलं बाहेर पडू. 2 hours later. तर आपण आहे अजून संभाजीनगर वाळूंज MIDC मध्ये आणि इथे आपल्या गाडीचं पण काम चाललंय. काय काम चाललंय ते तुम्हाला दाखवून देतो. त्याआधी एक गोष्ट जी आपल्या गाडीमध्ये अजून एक मॉडिफाय होते, रूट्सचे डबल हॉर्न, पिपानी हॉर्न आणि हा त्याचा मेलडी मेकर. तर हे 2 घेतलेले आहेत आपण आणि बोनट वगैरे खोललाय गाडीचा. थोडं मॉडिफिकेशन म्हणजे जस्ट हॉर्न चेंज करतोय. तर बघू शकता ही आपली गाडी. आता हिचं हे काढून ठेवलंय पूर्ण ओपन. आणि ही गाडी ओळखू येत असेल तर नक्की सांगा ही गाडी आहे कोणाची. तर हिला म्हणतात डोंगरे मामांची वाघीण. आणि हे आपले डोंगरे मामा. दुपारपासून बरोबरच होतो आणि बोललो आज काहीतरी नवीन करायचं, तर मामांकडे आलो. मामांबरोबर अख्खा दिवस घालवलाय, काय बुकिंग आपल्याला भेटलेलं नाहीये. मग आता हे काम चालू केलंय. तर मामांचे हॉर्न बसवायचेत आणि आपल्याला पण हॉर्न बसवायचा आहे. तर मामा काय म्हणतात? ओके, पॅक पॅक पॅक. चालतंय की मामा? चालतंय का? चालतंय की. तर झालंय आपल्या गाडीच्या हॉर्नचं काम. आता हे फिटिंग करून घेऊ. तर आता निघूया इथून, जेवायला जाऊया मामांबरोबर. लुधियाना ढाबा. चला जेवायला आलो. इथं मस्त असं गार्डन आहे, लॉन्स आहे. आता इथं तरी जेवताना आपल्या ट्रान्सपोर्टचे व्यवहार बंद करूया आणि जेवणावर फोकस करूया. जेवण करूया. हा, कसं वाटतंय मित्रांनो? हॉटेल भरपूर छान असं हॉटेल आहे. पाहुण्या गपकी तिकडून बुकात आहे. या आला. तर आलोय मित्रांनो आपण जेवायला. पनीर मसाला आणि रोट्यांची ऑर्डर दिलेली आहे. व्हेज शनिवार असल्यामुळं आणि निकालाची पण गडबड आहे. तर बघूया, जी पार्टी येईल त्यांनी महाराष्ट्राची सेवा करावी एवढीच आपल्याला प्रामाणिकपणे त्यांच्याकडून अपेक्षा. बट बघूया, जे निवडून आले त्यांना शुभेच्छा, जे पडलेत त्यांना पण शुभेच्छा. पुढच्या पंचवार्षिकला पुढच्या पंचवार्षिकला अजून जोराने या. तर जेवण उरकू. हॉर्नचं काम केलंय मामा. किती खर्च आला आपल्याला हॉर्नला? रिले सहित 700. फिटिंगचे काय 500 समजा. हो, म्हणजे 900 रुपये आपल्याला. 900-950 रुपये
एका गाडीच्या हॉर्नचा खर्च आलाय. तर आपलं जेवण पण आलंय. आणि हॉर्नचा आवाज तर मित्रांनो तुम्ही आवाज तुम्ही ऐकलेलाच आहे. ऐकलेलाच असेल. तर आपलं जेवण आलंय सध्या. हे बघा भाऊ सर्व करतोय अशा फुलका रोट्यासारखं मस्त अशा तंदूर रोट्या आहेत. ही आहे आपली पनीरची भाजी मस्तपैकी बटर मार्के आणि ह्या रोट्या. तर या मित्रांनो जेवायला जेवण झालं आणि करूया आपला पुढचा प्रवास पुण्याचा. आज काय बुकिंग भेटलेलं नाही. ठेव भाऊ. तर निघालोय मित्रांनो आता. मामा निघालेत मागं. आपण पण निघूया तिथून डायरेक्टली आता टोल नाक्यावरती पोहोचूया सुप्याच्या. कारण तिथं आपल्याला आज काम आहे. म्हणजे आपलं जे फास्टॅगचं डबल कटिंग झालं आहे तर त्यासाठी आपल्याला टोल नाक्यावर जायचं आहे. मस्त असा फाउंटन आहे मित्रांनो. समोरच मुंजाबा बेकरी दिसत असेल. आपण पोहोचलो सुप्यामध्ये. तर हे बघू शकताय खारी टोस्ट बटर इथं चांगलं फेमस म्हणजे तुपातलं. नक्की मित्रांनो ट्राय करा इथं आल्यानंतर. बरेचसे बेकरीचे शॉप्स आहेत, हाराचे शॉप्स आहेत सुप्यामध्ये. तर चला पोहोचू आता डायरेक्ट टोल नाक्यावरती आणि घेऊया आपला फास्टॅगचं सोल्युशन काढून. हा आहे सुप्याचा टोल. तर मित्रांनो झालंय बोलणं. आता माझ्या ऑफिसला गेलो होतो. चला हे बघा फास्टॅग निघालोय आपण पुढं. तर तिकडं शेजारी ऑफिस आहे. आपण तिथे गेलो होतो आणि त्यांना त्या दोन्ही गोष्टी दाखवून दिल्यात. तर त्यांचं म्हणणं असं आहे की 1033 ला कॉल करून मेल करा आणि तर तुमचे पैसे रिफंड होतील. आपला पहिला पेटीएमचा होता त्यावेळेस पण तसं एकदा झालं होतं. त्यावेळेस पण आपण रिफंड घेतला होता. आणि आता हा IDFCचा आहे. तर IDFCची पण प्रोसेस 1033 ला कॉल करून ते सोल्युशन काढता येतं. तर काय आर्ग्युमेंट वगैरे झाली नाही. त्यांनी आपल्या समोर चेक केला. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण गाडी किती लांब लावली होती त्यामुळे तेवढ्या लांब सुद्धा फास्टॅग रेट झालाय. आणि तिथं त्यांच्या ऑफिसमध्ये असतानाच मेसेज आला. तर ते पण त्याला दाखवलं. बोललो अरे गाडी तर 20-25 फूट लांब आहे आणि ते पैसे कट झाले. तर मग त्याने आता ते सोडायला लावले. तुम्ही पण कधी अटकला सुप्याच्या टोल नाक्यावरती तर ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याशी ते सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या. सोल्युशन निघतंय त्यामुळं जे काय होईल ते प्रेमाने करून घ्या. आणि शक्यतो लक्षात राहू द्या की 100 रुपये देऊ नका. तुमचा कारचा फास्टॅग असेल तर तो रीड होईल. 100 रुपये कटतील सुप्याच्या टोलना. रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी. तर मित्रांनो आपण पोहोचलोय आळंदीमध्ये. रात्रीचे 12:30 वाजून गेले आणि कार्तिकी एकादशीमुळे आळंदीमध्ये जय्यत अशी तयारी. दिवसा इकडं टोटली नो एंट्री आहे गाडीला. रात्रीचा टाइम आहे त्यामुळे आपण चाललोय या रोडने. तर कार्तिकी एकादशीमुळे भरपूर असे भाविक आळंदीमध्ये येतात आणि देवदर्शनासाठी पायवारी च्या संरक्षणासाठी साहेब पण आहे बघा मार्गदर्शन करतायत रात्रीच्या. आता 1चा टायमिंग झालाय. तर आपले महाराष्ट्र पोलीस साहेब मदत करताना इकडून पण समाधी संजीवनी समाधीकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि इथं महाराजांचं खूप मस्त असं स्मारक बनवलंय आळंदीमध्ये. लेफ्ट साईडला दिसत असेल छत्रपती शिवाजी महाराज की जय. आषाढी वारीला पंढरपूरमध्ये गर्दी असते आणि कार्तिकी वारीला आळंदीमध्ये. तर इथं पण एक चेकपोस्ट बनवलाय पोलिसांनी मार्गदर्शनासाठी. तर फायनली मित्रांनो 1:30 वाजता आपण आपल्या घरी पोहोचलोय आणि खूप मस्त असं आजचा ब्लॉग झालेला आहे. तर तुम्हालाही पाहायला शेवटपर्यंत नक्कीच आवडलं असेल कारण आपण बऱ्याचशा गोष्टी या ब्लॉग मध्ये आजच्या कव्हर केल्या. सकाळी वाळुंज MIDC मध्ये डोंगरे मामा भेटले होते तर पूर्ण दिवसभर त्यांच्या बरोबर घालवला. त्यांच्या गाडीची सर्व्हिसिंग करून घेतली. त्यानंतर दोन्ही गाड्यांचे हॉर्न बसवले आणि जेवण करून निघालो पुढं. तर मस्त अशी झालेली आहे ट्रिप आणि भरपूर असं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आज कव्हर करता आल्या. त्याच्यानंतर आपण टोल नाक्यावरती आलो सुप्याच्या. तर त्यांचा
NHI ला कॉल करून घेतला होता, त्याच्यानंतर ते सोल्युशन निघालं. त्यांनी परत आपल्याला IDFC चा टोल नाका आहे, जर IDFC ला मेल करायला सांगितलंय तर ते करून मेल सकाळचा, कारण मेल करायला त्यांनी मेल ID वगैरे आपल्याला पाठवलाय, तर तिथं आपण कॉल करून घेऊ, मेल करून घेऊ, जे काय रिफंडची प्रोसेस आहे ती कम्प्लीट होऊन जाईल. त्यानंतर आळंदीमध्ये आलो तर कार्तिकी एकादशीची तयारी कशी झाली होती तुम्ही पाहिले असेलच, तर नक्की कार्तिकीला पण या. आजच्या ट्रिपचा हिशोब म्हणजे 4000 रुपयाचं डिझेल, 500 रुपयाचा फास्टॅग आपल्याला खर्च आलेला आहे, कारण येताना रिटर्न टोल लागतात. तर काल रात्री गेलो होतो त्यामुळे आपल्याला आजचे रिटर्न टोल लागलेले आहेत. मस्त अशी ट्रिप झालेली आहे. 4500 रुपये आपला खर्च आला. आणि तुम्हाला हे ब्लॉग शेवटपर्यंत बघायला नक्कीच आवडला असेल तर कसा वाटला ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया मित्रांनो एका नवीन जर्नीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय आणि गुड नाईट.